म्हणजे तुम्हाला कोणत्याही वर्षाचे ट्रान्सक्रिप्ट हवे. मग आता तुम्हाला इथं विद्यार्थी काय तर फर्स्ट इयरला सिलेक्ट करतात, सगळे डिटेल भरतात आणि सेव्ह करतात. नंतर परत दुसरा फॉर्म भरतात, सेकंड इयरचा भरतात, सगळे डिटेल सेव्ह करतात. मी असे 4 फॉर्म भरतात. तर असे 4 फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला 4 वर्ष ट्रान्सक्रिप्ट हवे तर 1, 2, 3, 4 ह्या सगळ्यावरती क्लिक करायचे. म्हणजे एका फॉर्ममध्ये तुम्हाला येऊन जाईल ते सगळं. तर विद्यार्थी एक वेगवेगळा फॉर्म भरतात. तसं करायचं नाही. आता तुम्हाला नंबर ऑफ कॉपी किती हव्यात आहे. मला समजा आता 6 कॉपी हव्यात, तर ते 6 टाका. तुम्हाला 10 पाहिजे 10 टाका. काय असेल ते टाका. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टाईप आहे इथं डिलिव्हरी टाईप. आता विद्यार्थी काय करतात ते डिलिव्हरी टाईपला करतात इथं. हां, तुम्हाला बाय पोस्ट पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक पाहिजे तर ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक घेतले. आता इलेक्ट्रॉनिक तुमचा जो वरती ॲड्रेस टाका तोच तिथं खाली येणार आहे. सेव्ह हे करा. जर वेगळा पाहिजे असेल तर वेगळा टाकू शकता. आता नंबर ऑफ कॉपीला तुम्हाला पोस्टनी समजा मला 2 पोस्टनी पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिकनी खाली 4 पाहिजेत. तर इथं विद्यार्थी मित्र असे 4 करतात ते. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली कशा हव्यात म्हणजे पोस्ट वेस्टला पाठवायचेत का अदर युनिव्हर्सिटीला पाठवायचे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता वेस्टला पाठवायचे असेल तर वेस्ट सिलेक्ट करा, अदर युनिव्हर्सिटीला अदर युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करा. आता इथे विद्यार्थी मित्र काय करतात ते वेस्टला न पाठवता समजा अदर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतात आणि स्वतःचा ईमेल आयडी टाकतात किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीचा ईमेल आयडी टाकतात. तर पर्सनली किंवा प्रायव्हेट कंपनीला आपण ईमेल पाठवत नाही ट्रान्सक्रिप्टचे म्हणजे युनिव्हर्सिटी. तर त्याच्यामुळे तुमचे पैसे वेस्टेज जाऊ शकतात. म्हणजे जे तुमचे समजा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे 180 इंटू 4 वर्षाचा कोर्स आहे. म्हणजे तुमचे 720 रुपये एका कॉपीचे झाले. प्लस तुमचे इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे असेल तुम्हाला 200 रुपये. म्हणजे 920 रुपये तुमचे हे वेस्टेज जाणार आहे. मग इलेक्ट्रॉनिक तुम्ही जर केलं तर तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीला जायचं आहे त्या युनिव्हर्सिटीचं प्रॉपर नाव टाका आणि तरच युनिव्हर्सिटी तुम्हाला ते पाठवण. आणि नुसतं तुम्ही इथं इलेक्ट्रॉनिक टाकून काही फायदा नाही आहे. तर इलेक्ट्रॉनिक टाकलं तुम्ही तिकडच्या युनिव्हर्सिटीकडनं रिक्वेस्ट पण येणं महत्त्वाचं आहे. आता फक्त युनिव्हर्सिटीचं आणि वेस्टचं टाईप असल्यामुळं युनिव्हर्सिटी वेस्टला म्हणजे विदाऊट त्यांच्या ईमेलची याच्याविषयी आपण ट्रान्सक्रिप्ट पाठवून देतो वेस्टला. परंतु जर तुमची अदर युनिव्हर्सिटी असेल तर अदर युनिव्हर्सिटीला त्या युनिव्हर्सिटीकडनं ट्रान्सक्रिप्टच्या मेल आय डीवरती रिक्वेस्ट येत नाही तोपर्यंत युनिव्हर्सिटी ट्रान्सक्रिप्ट पाठवत नाही आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनी आणि असं पण होतं का विद्यार्थी मित्र इलेक्ट्रॉनिकला हे करता अप्लाय करताना नंबर ऑफ कॉपीला करतात. पण जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी जात नाही आहे तोपर्यंत युनिव्हर्सिटी तुमची हार्ड कॉपी पण ह्या कॉपी पोस्टने पाठवत नाही. त्याच्यामुळं तुम्ही अप्लाय करताना काळजीपूर्वक अप्लाय करा आणि ज्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला पाठवायचे आता वेस्टला जर पाठवायचा असेल तुमचा तो वेस्टच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करून इथं तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा असतो इथं रेफरन्स नंबर का त्या रेफरन्सच्या अगेन्स्ट तुम्ही युनिव्हर्सिटी तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट तुमची त्या युनिव्हर्सिटीला वेस्टला पाठवत असते. समजा आता मला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीला जायचं त्याचं नाव टाका इथं आणि दुसरं कोणते असेल अमेरिकेची युनिव्हर्सिटी किंवा लंडनची युनिव्हर्सिटी तिथे तुम्ही नाव टाका असे. समजा मला आता इथं नंबर ऑफ कॉपी हार्ड कॉपी 4 हव्यात आणि इलेक्ट्रॉनिक 2 हव्यात किंवा मला 5 कॉपी हव्यात आणि एकच इलेक्ट्रॉनिक हवेत. तर इथं इलेक्ट्रॉनिक टायपिंग तुम्हाला वेस्टला पाठवायचं तर वेस्ट सिलेक्ट करा आणि इथं रेफरन्स नंबर वेस्टचा एंटर करायचा आहे. जर तुम्हाला वेस्टला नाही पाठवायचं अदर युनिव्हर्सिटीला पाठवायचं आहे तर अदर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. अदर युनिव्हर्सिटी केल्यानंतर विद्यार्थी काय करतात स्वतःची ईमेल आय डी टाकतात. त्यांना असं वाटतं की आमच्या स्वतःच्या पर्सनल ईमेलवरती ही ई ट्रान्सक्रिप्ट येऊन जाईल इलेक्ट्रॉनिक. तर वैयक्तिक युनिव्हर्सिटीला मी तेच सांगतोय वैयक्तिक युनिव्हर्सिटी पाठवत नाही आहे विद्यार्थ्यांना. तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीला शिकायला जायचं आहे त्या युनिव्हर्सिटी पाठवत असते आणि ज्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला पाठवायचं आहे त्या युनिव्हर्सिटीकडनं युनिव्हर्सिटीच्या ट्रान्सक्रिप्ट @unipuno.ac.in मेलवरती रिक्वेस्ट पण गरजेची आहे. म्हणजे नुसतं तुम्ही इथं फॉर्म भरून पण काय फायदा नाही त्या युनिव्हर्सिटीची रिक्वेस्ट पण लागते आणि जोपर्यंत तुमची ई ट्रान्सक्रिप्ट जात नाही तोपर्यंत तुमची ही बाय पोस्टच्या ज्या कॉपी आहेत तर ते जाणार नाहीत. आता फक्त वेस्टसाठी युनिव्हर्सिटीचा टायप असल्यामुळं वेस्टला युनिव्हर्सिटी रिक्वेस्टची गरज नाही. तुमचा फक्त रेफरन्स नंबर टाकला तर युनिव्हर्सिटी पाठवून देते. अशा पद्धतीने हे तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वकरित्या तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे सिलेक्ट करताना मल्टिपल वेळेस हे करू नका. एका वर्षाचं भरू नका. सगळे जे इयरचं हवे तुम्हाला समजा मला फर्स्ट इयरचं नको आहे सेकंड थर्ड फोर्थ इयरचंच हवे तर हे सिलेक्ट करा तुम्ही. जे की म्हणजे सेकंड इयरचं वेगळं भरू नका, थर्ड इयरचं वेगळं भरू नका, फोर्थ इयरचं वेगळं भरू नका. अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही जर अडचणी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद.